पुणेकर पालकांनो, शिक्षकांनो सावधान. तुमच्या मुलांना कोणीतरी व्यसनांच्या जाळ्यात ओढतंय. तुमच्या मुलांच्या पेनवर लक्ष ठेवा. लिहिण्याच्या पेनऐवजी ते हुक्का ओढण्याचं यंत्र तर नाही ना? तुमची मुलं शाळेत जात आहेत, त्यांच्या खिशाला पेन आहे, पण सावधान, लिहिण्याच्या पेनसारखी दिसणारी ही वस्तू हुक्का ओढायचं आणि चार्जिंग करता येणारं यंत्र आहे. तुमची मुलं शाळेत जात असतील, नेहमीच्या वेळापत्रकात तुम्ही व्यस्त असाल, तरीही पालक म्हणून तुम्हाला सावध व्हायची वेळ आली आहे. कारण शाळेत लिहिण्याकरता जे पेन वापरलं जातं तसंच एक पेन सध्या उच्चभ्रू वस्तीपासून झोपडपट्टीतल्या शाळांपर्यंत पाहायला मिळतंय. पण त्याचा उपयोग लिहिण्यासाठी नाही तर हुक्का ओढण्यासाठी केला जातो. पुण्यातले सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्थांच्या पाहणीत ही बाब उघडकीला आली आहे. शाळेतल्या मुलांकडे हुक्का ओढण्याकरता ऑनलाईन मिळणारं पेन सापडतंय आणि महत्त्वाचं म्हणजे हे पेन मुलांना व्यसनाधीनतेकडे घेऊन जात आहे. ही जी लहान मुलं आहेत, 7वी 8वीतल्या मुलांकडे जे आकर्षण आहे, ही मुलं व्यसनाच्या आहारी जाऊ शकतात. आणि म्हणून मग आम्ही विचार केला आणि त्यानंतर डॉक्टरांशी बोललो की ह्याच्यातनं आरोग्याला काय अपाय होऊ शकतात का? तर डॉक्टर म्हटले हो, त्याच्यातनं सायकोलॉजिकल इफेक्ट होऊ शकतो आणि मुलं ही व्यसनाधीनकडे वळू शकतात. हुक्का ओढण्याकरता हे यंत्र वापरलं जातं. हे यंत्र चार्ज करून वापरावं लागतं. या इलेक्ट्रॉनिक पेनमध्ये हुक्क्याचा फ्लेवर भरून शिलगावला जातो आणि तो ओढल्यावर त्यातून धूर येतो. 1000 ते 1200 रुपयांना इंटरनेटवर या पेनाची विक्री होती. हुबेहूब पेनासारखं दिसत असल्यानं त्याच्यावर कोणाचं लक्षही जात नाही. पुण्यातल्या अनेक शाळांमधून हे प्रकार उघड झाले. व्यसनाचा हा प्रकार अतिशय घातक आहे. हे व्यसन आता अत्यंत साधारण, त्याच्यात त्यांनी सांगितलेलं की टॅबॅकोलेस वगैरे आम्ही विकतो किंवा कुठलाही अंमली पदार्थ आत्ता नाहीये, परंतु निश्चितपणे तो एक फर्स्ट स्टेप आहे, एक फर्स्ट माइलस्टोन आहे व्यसनाधीनतेकडे जाणारा. आणि याच्यातून पुढे स्मोकिंग आणि पुढच्या पदार्थांकडे लहान मुलांची कल वाढत चाललेला सुद्धा आम्ही पाहिलेला आहे. व्यसनाच्या या नव्या पद्धतीनं पोलीस आणि पालक चक्रावून गेले. शाळकरी मुलांमध्ये हे व्यसन फॅशन म्हणून लोकप्रिय होतं. त्यामुळे शाळकरी मुलांचा मोठा वर्ग या व्यसनाकडे ओढला जातो. पालक, पोलीस, शिक्षक आणि समाज म्हणून आपण सगळ्यांनी शाळांपर्यंत पोहोचलेल्या व्यसनाच्या राक्षसाला तात्काळ आवरणं गरजेचं आहे. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.